नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण अशी छानशी रेसिपी बनवणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन पण खूप बाहेर पडते आणि मुलांना पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत. तर आता आपण छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत. आपण आज बनवणार आहोत मलाई कुल्फी. म्हणजे लहानपणी बघा ते मटके घेऊन विकत कुल्फी विकायला यायचे आणि सगळी मुलं आपली तर मटकेवाला आला रात्री की त्याच्याकडे कुल्फी घ्यायला धावायचे, असं पूर्वी चित्र असायचं. पण आता कसं बाहेर सगळे आईस्क्रीम पार्लर वगैरे आहे, तिकडे कुल्फी वगैरे मिळते. ते मटकेवाली कुल्फीवाले आता काय येत नाही. तर तशी कुल्फी आपण मलाई कुल्फी आपण घरच्या घरी सुद्धा अगदी छान पटकन कमीत कमी साहित्यात आपण बनवू शकतो. तर आज आपल्याला साहित्य लागणार आहे. मी गोकुळ दूध घेतलं आहे. ते थोडंसं जरा जास्त जाडसर असतं म्हणून ते मी अर्धा लिटरची पिशवी घेतलेली आहे. त्यानंतर मला लागणार आहे, मी 10-12 काजू घेतलेले आहे, 10-12 बदाम घेतलेले आहे आणि 10-12 पिस्ते घेतलेले आहे. ते मला लागणार आहे. वेलची पावडर मला लागणार आहे. ऑलरेडी पावडरच आहे माझ्याकडे, त्यामुळे मग ते कुटत वगैरे बसायला नको, आपल्याला पटकनही यूज करता येते. त्यानंतर साखर लागेल आणि दुसरी गोष्ट मला लागेल मिल्क पावडर आहे एव्हरीडेची, ती पण मला ह्याच्यासाठी मी वापरणार आहे. तर सर्वप्रथम आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत. इथे आपण दूध गरम करायला ठेवू. इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. ते आपण आता एक काम करूया, हा गॅस बंद करूया आणि शेजारचा एक गॅस आहे त्याच्यावरती मी ते शिफ्ट करते. आता बाजूच्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी गॅस पेटवलेला आहे, गॅस कमी केलेला आहे आणि छोटी कढई आहे माझ्याकडे, ती मी घेते. थोडी आपण गॅस फास्ट करूया, कढई गरम करून घेऊया आणि कढई गरम झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स आपण एकत्रच ह्याच्यामध्ये भाजणार आहोत. गॅस कमी अधिक करायचा आहे आपल्याला. आता गरम होईपर्यंत मी थोडंसं फास्ट केलं आहे आणि एकसारखे आपल्याला ड्रायफ्रूट हलवायचे आहे. ते आपण आता छान भाजून घेतो. गॅस मी आता कमी केलेला आहे आणि इथे ड्रायफ्रूट पण छान असे भाजून झालेले आहेत. खूप काळपट पण नाही करायचे आणि खूप असे कच्चे पण नाही ठेवायचे, मिडियम असे आपण भाजणार आहे. भाजून झालेले आहेत. गॅस मी बंद करते आणि हे आता आपण जरा थंड होऊ देऊया. इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. हा चमचा आहे, नॉर्मल चमचा, तर त्याचे मी 3 चमचे असे मिल्क पावडर घेतलेली. ती आपण दुधात नंतर मिक्स करणार आहोत. तर आता आपलं दूध छानपैकी गरम करून घेऊ. बघू शकता हे नॉर्मल टेम्परेचरला आलेले आहेत. तर आपण त्याला छानपैकी बारीक करून घेऊ. छान पूड करून घ्यायची आहे. बघू शकता छान बारीक पूड झालेली आहे. हे एका ताटलीत मी काढून घेतो. ही नंतर आपण यूज करणार आहोत. साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करू शकतो. तर मी इथे 1 वाटी गच्च भरून घेतलेली आहे. ती आपल्याला कॅरेमल करायची आहे. कॅरेमलाइज करतात म्हणजे थोडीशी गरम करून थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत साखर वितळवून घ्यायची आहे. त्याला कॅरेमलाइज करतात असं म्हणतात. तर आता मी ती प्रोसेस करणार आहे. अगोदर आपण दूध छान आटवल्यासारखं करूया. खूप असं आटवायचं नाही आहे, थोडंसंच आटवायचं आहे आणि नंतर मग आपण ही प्रोसेस करूया. बघू शकता दूध इथे छान असं उकळलेलं आहे आणि ते आपण असं एकसंध असं सारखं हलवायचं आहे, म्हणजे उतू जायला द्यायचं नाही आहे आणि थोडंसं आटवत राहायचं. मी सांगितल्याप्रमाणे खूप असं नाही आटवायचं आहे. आपण जसं बासुंदीला वगैरे खूप जास्त आटवतो, तर ते असं जास्त आटवायचं नाही आहे. तर ह्याला आपण इथे उकळू देऊया आणि दुधाला मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं.
तोपर्यंत आता इथे आपण गॅस पेटवतो आहोत. जिथे आपण ड्रायफ्रूट त्यामध्ये गरम केले ते ती कढई आपण घेतलेली आहे, बघू शकता. आणि गॅस एकदम हळूच ठेवायचा आहे. आणि ही साखर मी याच्यामध्ये टाकते. त्याला हलवण्यासाठी आपण एक चमचा घेऊया. ते आता इथे आपल्याला कॅरेमलाइज करून घ्यायची. तर गॅस मंदच ठेवायचा आहे आणि हिला असं हळूहळू हलवायची आहे. इथं अशी वितळेल आणि नंतर असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तिला हलवणार आहोत. तर इथे मी तोपर्यंत करून घेते. तोपर्यंत इकडे दूध आपलं छानपैकी आटतंय, उकळतंय म्हणजे. आणि विकत तर मिळतात कुल्फी, पण आपण घरी केलं तर तो एक आनंद वेगळाच असतो. तर ह्याला मी आता साखरेला वितळवून घेते. बघू शकता साखर आता थोडं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एक 2-2 मिनिटांनंतर जरासं हलवायचं. साखरच आपली छानपैकी वितळते आहे. बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि सगळी पूर्ण साखर अशी छान वितळलेली आहे. अजून थोडासा ब्राऊन कलर आपण जास्त डार्क येऊ देऊया, म्हणजे कुल्फीला छान रंग येतो. आणि ह्या साईडला मी दूध गॅस चालूच ठेवलेला आहे जोपर्यंत की ही प्रोसेस होते. यामध्ये आपण आता जे ड्रायफ्रूट्स आपण हे केलेले क्रश केले होते मिक्सरमध्ये ते टाकूया. आणि छान गॅस चालूच ठेवायचा आहे, कमीच गॅस ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे. नंतर आपण ही पावडर टाकणार आहोत, मिल्क पावडर. ही सुद्धा हलवायची आहे. आणि इथे आपण वेलची पावडर टाकणार आहोत अंदाजे 7 ते 8 वेलची घ्यायची. इथे ऑलरेडी माझ्याकडे पावडर आहे त्यामुळे मी ती पावडर इथे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. इथे पण साखर वितळलेली आहे. बघू शकता ती पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता आपण गॅस बंद करूया. उरलेलं पण याच्यात आपण टाकणार आहोत. उरलेली साखर थोडी राहिली आहे, ते जरा वरती आलं ना म्हणून. बघू शकता तुम्ही गॅस बंद करून टाका. मी गॅस चालूच ठेवलेला कमी आणि मग ते थोडंसं असं वरती आलं. गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग ते टाका, म्हणजे मग खूप असं हे नाही होणार. आणि आता आणखी 5 ते 7 मिनटं आपण मिश्रण उकळून घेणार. आता ह्या गॅसवर मी शिफ्ट करते. आता सर्व मी मिक्स करून आता बंद आचेवर सारखं हलवत राहायचं आहे. 5-1 मिनटं मिश्रण छानपैकी उकळून द्यायचं आहे. आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती आपण एका भांड्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार. असं एक भांडं आहे माझ्याकडे, किंवा तुमच्याकडे कुल्फी मेकर असेल तर मग कुल्फी मेकरमध्ये भरलं तरी चालेल. आता ह्याला मी 5-1 मिनटं उकळते. नंतर गॅस बंद करून पण रूम टेम्परेचरला ह्याला थंड करून घेऊया. पाच 1 मिनिट झालेलं आहे उकळून. एकसारखं असं हलवून आता मी गॅस चहासारखा रंग येतो बघा. आता मी गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरला पण थंड होते. बघू शकता मिश्रण आपलं छानपैकी नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. तर आता मी हे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण हे सेट करूया.
याला असं बंद करायचं आहे. तुमच्याकडे आईस्क्रीमचे ते क्यूब असेल आईस्क्रीम मेकर तर त्यात भरलं तरी चालणार आहे. तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ह्या डब्यामध्ये भरून मी आता ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग उद्या तयार झाल्यानंतर परत मी व्हिडिओ दाखवते. आपण कालची रेसिपी कंटिन्यू करत आहोत. तर बघू शकता काल मी हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आपली कुल्फी छान ह्या प्रकारे सेट झालेली आहे. तर आता ह्याला आपण छानपैकी सुरीने कट करणार आहोत. तर मी आता सुरीने कट करते. ह्या पद्धतीने सुरी घेऊन आपल्याला जशा वड्या पाहिजे तशा पाडू शकतो. छान कट होते बघा आणि चवीला पण इतकी छान लागते. फक्त एकच मी चुकून दाखवलं की दूध गरम असताना ते आपण साखरेचं सिरप टाकलं ते गॅस बंद करायचा, थोडं दूध खाली येऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते मिक्स करून मग परत 3 ते 4 मिनटं आपण हलवून उकळून घ्यायचं. बस इतकंच. नाही तर मग ते सगळं भांडं खराब होतं, गॅस पण खराब झाला चुकून, त्याबद्दल सॉरी. बघू शकता ह्या टाईपमध्ये. आणि ते कुल्फी मेकर असेल तर ते तर आणखीनच छान. अशा टाईपमध्ये मी आता छान वड्या पाडून घेते. तर बघू शकता आपली छान अशी कुल्फी तयार आहे. याला आपण कुल्फी आईस्क्रीम पण म्हणू शकतो किंवा कुल्फी पण म्हणू शकतो. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.